या सुनबाई या। आता बघा मावशी कशी गरागरा फिरवते की नाही हिला, चांगली नाकावरच पडली पाहिजे, मोठी मिरवत असते। सासू सुनेची फुगडी मानाची मानाची। कशी तुला गरगर फिरवते बघ, माझ्याशी स्पर्धा करतेस हा? रमा मावशी मनातला सगळा राग एकवटून सखूला फिरवतीये, पण ही सखू मेलीची घोरपडी सारखी पक्की पकड आहे। बाई 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 बाई, रमा मावशीला भारी पडते की काय ही सखू। अगं बाई रमे, तुझी सून फार चिवटच दिसते हा, हरणारी काही दिसत नाहीये, तुलाच पाणी पाजते। मनोरमे अगदी तोडीस तोड आहे बघ तुझी सून। सासूबाई सासूबाई अगं रमे, तुला सुनेने हरवलं म्हणजे आता तुझी चिंता मिटली। आता सून तुझी गादी चालवायला तयार झाली। काय अगदी बरोबर हा। शाबास सखुआ, अशीच मजबूत पकड संसारावर पण असू दे हा। काय शाबास। अगं चालायचंच, सासू नंतर सूनच चालवणार ना सगळं। आणि आता वय झालं ना ग रमाचं, नाहीतर या पंचक्रोशीत रमाशी फुगडी जिंकणार कोणी नाही। बस पुरे झालं आता सखूचं कौतुक। सखू ये अगं, शंभू बळाला खेळव हा थोडा वेळ। बरं का सरू आजी, मामी लाडकी आहे हो शंभू बाळाची, तिच्याकडे अगदी खुश असतो। काय सखू, थोडा वेळ खेळव हा शंभू बाळाला, चल। मुलींनो, तुम्ही पण तिच्या मागे जा आणि असं काहीतरी करा की ती रात्रभर रडत बसली पाहिजे। जा। छान झाला हा फुगडीचा खेळ बाकी, वा। आता नाच ग घुमाला सुरुवात करूया। काय चला 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 ग। शंभू बाळा, आज मामीची मंगळागौर आहे बरं का। तू काय खेळणार, फुगडी खेळणार की नाच ग घुमा खेळणार? सखू तू त्याला सांभाळ, बघ आम्ही खेळतो। बिंदू तू सखू हो। मी सखू? विठुराया तू आहेस ना रे? नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू। या गावचं त्या गावचा कासर नाही आला, बांगड्या नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा। नाच ग सखू, नाच ग सखू कशी मी नाचू, नाच ग सखू, नाच ग सखू कशी मी नाचू। उमाई नाही
कशी मी नाचू? नाच ग सखू, नाच ग सखू. कशी मी नाचू? आजी नाही आली, पांडू नाही आला, कशी मी नाचू? नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा, माळी नाही आला वेणी नाही मला, कशी मी नाचू. नाच ग घुमा. नाच ग सखू, नाच ग सखू. कशी मी नाचू? आबाई नाही आली, झिपरी नाही आली, कशी मी नाचू? बघितलंस बिंदू, सखूला सासरी किती त्रास देत होते. साधं तिच्या उमाई अप्पांना पण बोलवलं नाही. अग गरीब आहेत ना ते आपल्या मावशी आजीच्या तोलाचेच नाहीत म्हणून बोलवलं नसेल. पण सखू तू रडू नकोस हा, आम्ही आलोय ना. कशाला? तुझून बोलायला ना. आता खरं ते खरं तुला टोचत, त्याला आम्ही तरी काय करणार. काय ग घारू, यमुनेने हिला बाळात कशाला अडकवून ठेवलंय? अगं आज हिची मंगळागौर आहे ना, मग हिने खेळायचं की ह्या बाळाला सांभाळायचं? हा ते काय नाही, सखू तू चल खेळायला आणि बाळाला हिच्याकडे दे. चल ये. आई मी येऊ का? नको रे बाळा. आई मी येऊ का? नको रे राजा. आई मी येते ना. नको रे सोन्या. सखू तू ये बघू खेळायला आता. माई मी येऊ का? नको रे बाळा, येते ना गो माई. नको रे बाळा. देवळाच्या मागे वाघोबा बसलाय, खाईल तुला. चालेल का तुला? चालेल मला. माई मी येऊ का ग? नको रे बाळा. माई मी येऊ का? नको ग बाळा. सासरची रीत, सासरचा उंबरा अडवेल ना तुला. अडवेल मला. हरवेल तुला. माई बाहेरची ओढ, बाहेरची वाट ठाऊक आहे मला. ठाऊक आहे तुला? ठाऊक आहे मला. नको ग राणी, नको तू येऊ. सासूची आज्ञा मोडायची नाही, सासरची रीत तोडायची नाही. हाताचा चटका, डोळ्यातली धार, सासूर वाशिणीला पदर आधार. तुळशीची बूज, भिंतीची कूस, आपले डोळे आपणच पूस. माई मी येऊ का ग? नको ग सखू, नको तू येऊ. येते ना गो माई मी. नको ग सखू, येते ना गो माई. नको ग सखू. माई मी येते ना ग. माई येते ना ग मी. बिंदू अगं कुठे जातोय आपण? तो बघ दरवाजा. मी सखूला याच खोलीत जाताना बघितलं होतं. नक्की हीच सखूची खोली असणार. मोठ्या फुशारक्या मारत होती ना,
माझी स्वतंत्र खोली आहे म्हणून. बघूया तर हिची स्वतंत्र खोली. चल. ते गाठोडं बघ, त्यात सखूचं लुगडं आहे. म्हणजे नक्कीच ही सखूची खोली आहे. अगं पण ही तर अडगळीची खोली आहे. म्हणजे सखू अडगळीच्या खोलीत राहते. बाप रे, पण इथे तर अंतरण पांघरुण पण दिसत नाहीये. जमिनीवर झोपते वाटतं. अगं इंदुताई, हे बघ. सकू प्रमाणे सकूच्या विटुरायला सुद्धा अडगळीच्या खोलीत जागा मिळाली. बिचारी. जाशील कैशी मिरची, जाशील कैशी. आई बोलावते, बरं करीते, आई बोलावते. बरं करीते. मिरची, जाशील कैशी कुंटण मिरची. जाशील कैशी. आई बोलावते, बरं करीते, आई बोलावते. बरं करीते. कुंटण मिरची, जाशील कैशी. कुंटण मिरची. जाशील कैशी. अप्पा बोलावतायत, बरं करीतात. अप्पा बोलावतायत. बरं करीतात. कुंटण मिरची, जाशील कैशी. कुंटण मिरची. जाशील कैशी. सकू, 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 उमा, सकू. उमा, हॅलो, उमा, उमा, आपल्या सकूला घेरलंय हो. आणि आपलं लेकरू अगदी कळवळून हाक मारतंय हो. मला काळजी वाटते हो पोरीची. सारखं तिचा केविलवाणा चेहरा येतो डोळ्यासमोर. तर मनाची खोटी समजूत नाही घालता येते मला. आपली सखू चुकात आहे म्हणून. आपल्याला बोलावणं आलं नाही, यातच सगळं आलंय उमा. काय समजायचं ते समजलोय आपण. तिथे काही विपरीत घडलं नसेल ना. आपण काहीच करू शकत नाही आहोत का? उमा, हाडा मासाची माणसं का आपण. आपली ताकद तरी केवढी. आपली ताकद आपला विठुरा आहे. सगळं त्याच्यावर सोपवायचं. उमा,
आपला विठुराया जगत पिता है, दयाळू आहे आणि आपल्या सखूवर त्याची विशेष कृपादृष्टी आहे. मला खात्री आहे तो नक्की सखूच्या संकटात धावून येईल. शांत हो. मावशी, खरंच तुझं कौतुक आहे. हा, सखूच्या डोक्यातलं विठुरायाचं खूळ तू लवकरच घालवलंस की. मग या घरात थाराच नाही त्या नावालामुळे. आणि मी आहे ना खमकी. आली होती तेव्हाच धिंगाणा घालत होती, पण तिचा गृहप्रवेश कसा झालाय विचार तुझ्या भाचीला. असं नका ना करू. मी माझ्या विठुरायाशिवाय नाही राहू शकत. मी कशी येऊ विठुरायाशिवाय? त्याला पण सोबत येऊ द्या ना. विठ्ठलाची मूर्ती घेऊनच प्रवेश करी. हट्टालाच पेटली होती. अगो, काय सांगतेस काय? तुझी भाची पण काही कमी आडमुठी नाहीये, पण माझ्या समोर काय टिकणार? याला बाहेर टाकायचं आणि मगच यायचं. याला घेऊन माझ्या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही. रात्रभर अंगणात उभी केली, म्हटलं आत यायचंच नाही. नाही ऐकलं. रात्र होईपर्यंत वाट बघितली आणि मग आमच्याच विहिरीत तिच्या त्या विठ्ठलाच्या मूर्तीचं विसर्जन करून टाकलं. अगं बाई, अगं काय सांगतेस काय? भामे, अगं काय झालं? विंचू चावला की इंगळी? का या दोघी चावल्या तुझ्या कानाला? किती मोठ्याने ओरडतेस? आणि काय सांगितलं काय एवढं या साळकायांनी? अगं अगं मला बोलवतच नाहीये. म्हणजे घाबरायलाच होतंय मला. कसं सांगू? भामे, उगाच ताणू नकोस. काय झालंय ते पटकन सांग. काय सांगितलं असं इंदुताई बिंदूने? अगं आता काय म्हणालीस तू मावशी? त्या विठुरायाची मूर्ती तू विहिरीत विसर्जित केलीस. हो. अगं पण इंदू बिंदू सांगतायत की सखूच्या खोलीत विठुरायाची मूर्ती आहे म्हणे. शक्यच नाही. नाही, ती विठोबाची मूर्ती घेऊन आली होती, पण मी त्या मूर्तीला विहिरीत टाकलं. सांगितलं ना. अगं नाही आजी, आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी विठुरायाची मूर्ती पाहिली आत्ताच. शपथ. हो, हवं असेल तर खात्री करून घ्या. सखू, काय बोलतायत या दोघी? खरंय का हे? अगं काय विचारते मी? अशी खुळ्यासारखी काय बघतेस? इंदू बिंदू काय सांगतायत? काय नवीन उद्योग केलायस ग तू?
इतकी मजल गेली तुझी की नवीन मूर्ती आणलीस तू? हिंमतच कशी झाली ग तुझी? हा संशय तर मला पण आलाच होता रमाई. काय ग आहे ना मूर्ती? अगं बोल बोल ना. शर्त झाली बाई आता या मुलीची. अगं बोल बोल ना बोल. आता का दातखिळ बसली तुझी? बघा बघा काही आहे का हिला? अजून माना वेडावून बोल. कुणाला राग आला नसेल ना तरी हिच्या बोलण्यानं राग येईल. अगं बोल ना काहीतरी. काय एवढे मोठे डोळे करून बघतेस फक्त? बरी शेरात 1.25 शेर मिळाली. जाऊबाईंनी विठोबाची मूर्ती टाकून सुद्धा परत हिनं घरात आणली असेल तर कमाल आहे बाई. मला आजवर जे जमलं नाही ते या सखूने करून दाखवलंय. विठुरा इंदू बिंदूने तुला पाहिलं रे. आता सासूबाई पुन्हा छळ करतील तुझा. अशी ऐकणार नाहीस तू. चल तुझ्या खोलीत. काय खरं खोटं ना ते आत्ताच करूया. चल चल. सासूबाई काही नाही. चल सासूबाई. ये. चल तुझ्या खोलीत. चल ये इकडे. इथे उभी राहा. मला सांग कुठे दडवून ठेवलेस विठ्ठलाची मूर्ती?